निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ। खरं म्हणजे एक राज्यामध्ये खूप अडचणीची परिस्थिती तयार झालेली आहे। अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे। जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे। मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात ओव्हरऑल पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे। त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। आता जे काही IMDने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जून पासून पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात पाऊस, जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल। पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे। त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये। काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे। आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत। राज्य सरकारच्या ॲडवायझरीप्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे। त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं। पाणी साठा देखील सध्या मर्यादित आहे। राज्यात एकूण 24% पाणी साठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये 33% होता। नागपूर विभागात 35%, अमरावती विभागात 38% आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात 26% आहे, पुणे विभागात केवळ 14% आणि कोकणात 29% आहे, नाशिक विभागात 24% आहे। त्यामुळे एकूणच आपण जी काही शेती करता पाण्याची आवर्तनं होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा। कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे। अन्यथा मान्सून जर लांबला तर पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील। आणि म्हणून काही प्रमाणात थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून देखील आम्ही उपसा जो आहे तो आता त्या ठिकाणी बंद केलेला आहे। बाकी आपल्याकडे बियाण्यांची परिस्थिती अगदी चांगली आहे। भरड धान्याचं पीक जर लोकांनी थोडं शेतकऱ्यांनी जास्त घेतलं तर कमी पाण्यात देखील ते मॅनेज होऊ शकतं। आता इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यातही काही फार अडचणी राहिलेल्या नाही आहेत आणि मला असं वाटतं की आता खतांच्या संदर्भातही मिश्र खतं योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत। युरियाची थोडी कमतरता आहे, पण एकदम कमतरता आहे असं नाही आहे। त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन आपण युरियाचं जे काही वाटप आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा देखील आपल्याला या ठिकाणी करते। आज खरं म्हणजे विरोधकांनी आपल्या पत्रामध्ये नीट परीक्षेचा उल्लेख केलेला आहे। आज अतिशय नीट पद्धतीनं नीटची परीक्षा पार पडलेली आहे आणि राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कुठलीही अडचण न येता नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी दिलेली आहे। खरं म्हणजे आता राज्यामध्ये आपण अनेक सुधारणा केलेल्या आहेत, त्या संदर्भातली सगळी माहिती सभागृहामध्ये आपण वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून देऊ। केंद्रामध्येही NDAच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याही संदर्भात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या सरकारची जी मदत मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानतो। त्याची माहिती सभागृहाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करू। मला असं वाटतं की एकूणच जर आपण
या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयक या अधिवेशनामध्ये मान्यतेकरता येणार आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. आज आपण ज्यावेळेस सर्वे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही. आणि म्हणून स्वामीनाथन यांनी या संदर्भात सुधारणा सुचवल्या होत्या. स्वामीनाथन यांच्याच कन्या ज्या आहेत सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपल्या महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे एक जॉईंट सेशन आपण घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी या संदर्भातले प्रेझेंटेशन करून महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यानुसार आता आपण हा निर्णय केला आहे आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत. या व्यतिरिक्त अनेक विधेयकं याच्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की काही एक फक्त विधेयक मागचं पेंडिंग विधेयक आहे विधान परिषदेत, बाकी नवीन विधेयकं या ठिकाणी येणार आहेत. आणि निश्चित मी पुन्हा एकदा सांगतो आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतनं सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता निर्णय केले किंवा हितांकरता चर्चा केली तर हितकारी अशा प्रकारचेच त्या ठिकाणी उत्तरं मिळतील हा विश्वास मी या निमित्ताने आमच्या विरोधकांना देतो. आणि मला विश्वास आहे की 3 आठवडे हे जे अधिवेशन चालणार आहे यामध्ये सामान्याच्या हितांचा विचार हा मी निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय उपमुख्यमंत्री